संध्याकाळ आपण आता कोकणामध्ये आज शिमग्यानिमित्त आलो आहोत. बघा, हा कोकणचा आजूबाजूचा संध्याकाळचा निसर्गरम्य असं दृश्य आहे. आणि हे कोकणातलं एक रांगडं व्यक्तिमत्व, कोकणी माणूस, कोकणी उद्योजक ह्यांची मी आज खास भेट करून आपल्यासाठी देणार आहे. राजापूर तालुक्यामध्ये पाचल शेजारी मुरगावचे बबन कोलते यांचं केबी ब्रँड या नावाने एक थंड पेयाचं एक व्यवसाय आहे. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहेत. आणि राजापूर पूर्व पट्ट्यामध्ये जेवढी गावं येतात, पाचलच्या आजूबाजूची गावं, या गावांमध्ये ते होलसेल रेटमध्ये थंड पेय सप्लाय करतात. त्यांची एक माहिती, एक व्हिडिओ त्यांच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी एक सांगू इच्छितो की आता कोकणामध्ये धुमशान चालली आहे शिमग्याची. तर आपल्याकडे पालखी येते. पालखीनिमित्त या उन्हातानातनं रणरणत ऊन आहे. उन्हाळा खूप जोराचा वाढलेला आहे. तर उन्हामध्ये जर आपल्याला काही थंड पेय जर आपल्याला पिऊसं करून तुम्ही होलसेल रेटमध्ये हे जे काही त्यांच्याकडे थंड पेयाच्या बॉटल आहेत त्यामध्ये कोकम सरबत आहे, लस्सी आहे, परत ऑरेंज आहे, मँगो आहे, विविध प्रकारचे त्यांच्याकडे सगळे एक प्रकारचे थंड पेय मिळतात. ते तुम्ही त्यांना संपर्क करून ऑर्डर देऊ शकता किंवा मुरामध्ये येऊन पाचलला येऊन करून देऊ शकता. आमची ओळख करून घेऊया. नमस्कार बंधू, आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपला हा जो ब्रँड आहे ब्रँड बद्दल एक माहिती द्या ना. ओके, ठीक आहे. सध्या 4 वर्ष हा कोल्ड्रिंकचा व्यवसाय आम्ही चालू केला आहे. आणि ह्याच्यापूर्वी 20 वर्ष आम्ही जवळजवळ कॅन्डी पेप्सी तयार करत होतो. आणि त्याच्यातून आता आम्ही हा केबी ब्रँड नवीन एक थंड पेय चालू केलं आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे काय ऑरेंज येतो, मँगो येतो, जिरा सोडा येतो, स्प्राईट लेमन मध्ये येणार, असं कोकम सरबत येतो, पायनॅपल येते. दादा निगडीचं टाळ काढतोय जरा. एक मिनिट. पायनॅपल येते. ऑर्डर जर असेल तर ताकाची पण ऑर्डर आम्ही घेऊ शकतो. त्याला म्हणलं तर ताक पाहिजे असेल तर ते लिटर मध्ये जो काय असेल त्या पद्धतीने आपल्याला ताक पाहिजे असेल, समजा प्लेन मध्ये ताक पाहिजे किंवा मसाल्यामध्ये पाहिजे किंवा आपण त्याला म्हणतो मसालेयुक्त ताक म्हणजे कोथिंबीर वगैरे अशा सगळ्या गोष्टी टाकून, म्हणजे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत. जर आपण जर कोणाला पाहिजे असेल तर आपण त्या ऑर्डर पूर्ण करतो. कुठून ते कुठपर्यंत आपली डिलिव्हरी सिस्टीम आहे, कुठपर्यंत प्रोव्हाइड करतो? रूट आहे आपला. सामाना तुळसवडे, सौंदळ, पाचल, होणी, धामणपी, परुळे, हरळ, करक, सांगली, तळवडे, मूर, तावडव, दळण, जवळेकर, हद्दे. बरं, हे तुम्ही कोणाला सप्लाय करता, जरा थोडं सांगू शकाल का त्याबद्दल? हो, आता पाचलमध्ये म्हटलं तर फौजा ट्रेडिंग कंपनी, लिंबा, शेखर पात्रे, परत तामणकर, गिरीश तामणकर, जे पाचलमधील सगळे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक आहेत, त्यांना मी पुरवतो. आता शिमगा चालू आहे, तर शिमग्यानिमित्त पण लोकांच्या खूप साऱ्या अशा ऑर्डर असतात की आम्हाला बाबा आमचे जे भक्तगण येतात पालखीबरोबर त्यांना देण्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. तर त्यांनाही सेवा देता तुम्ही? हो, काही कसं असते, काही आमचे रुपेशजी कोलते यांच्या मार्फत आम्हाला काही ऑर्डर येतात, काही आमच्या फोनवरून आम्हाला ऑर्डर येतात, ज्यात आम्ही आता ॲडव्हर्टाईज करतो त्याच्यावर आम्हाला पण बऱ्याचशा ऑर्डर येतात. रुपेशजी कोलते यांच्याकडून पण बऱ्याचशा आम्हाला ऑर्डर आले. त्यांच्या ऑर्डर त्यांनी आम्हाला दिल्या, त्या आम्ही त्यांच्या सुपूर्द करून लोकांना आम्ही दिल्या. लोकांना अभिप्राय पण आम्हाला त्याने दिल्या. त्याने रुपेशजी यांना पण त्यांना अभिप्राय पाठवतील ते. हो, नक्की. म्हणजे बघा, माणूस हा गावी राहून सुद्धा डिजिटल स्मार्ट वर्क झालेला आहे. की आपण म्हणतो की मुंबईचे व्यावसायिकच फक्त डिजिटल काम करतात, पण गावचा राहणारा माणूस सुद्धा आज जरी मुरगावचा असला तरी ह्या मूरच्या आजूबाजूचे, पाचलच्या आजूबाजूचे जेवढी सुद्धा गावं आहेत त्या लोकांना जर तुम्हाला केबी ब्रँड होलसेलमध्ये हवा असेल हे सगळे थंड पेय, ते तुमच्यापर्यंत ते पोचवू शकतात. आता शिमग्यानिमित्त पण तुम्हाला सगळे जर ह्यांच्या थंड पेय लागतील तर त्यांना नक्की संपर्क करा. त्यांचे थंड पेय काय काय आहेत ते मी इथे थोडक्यामध्ये आपल्याला दाखवत आहे. बघा, थम्सअप आहे, स्प्राईट आहे, ऑरेंज आहे, जिरा सोडा, लेमन, मँगो, कोकम, पायनॅपल, अगल, लस्सी, दूध मलाई, म्हणजे खूप प्रकार आहेत. आणि एक त्यांचं नावसुद्धा आहे की पाचल पंचक्रोशीमध्ये, राजापूर पूर्व पट्ट्यामध्ये, मुरगावामध्ये. तर नक्की आपल्या बबन कोलते आमच्या या बंधूंना संपर्क करा. आणि तुम्हाला हे बघा, मी परत एकदा
परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे सगळे त्यांचे इथे ते कसं काम करतात बघा. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त व्यवसायच नाही तर व्यवसायाच्या व्यतिरिक्त एक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते काम करतात. म्हणजे इथे जे गरजू लोक असतील, काही बाबा एखादा त्यांच्याकडे मार्गदर्शन मागतोय किंवा एखाद्या संबंधी त्यांच्याकडे व्यवसायाचं मार्गदर्शन मागतोय किंवा जे काही गावातले असतील, आजूबाजूच्या असतील, तर त्यांनासुद्धा ते मार्गदर्शन देतात. आपण त्यांनाच परत विचारूया की तुम्ही कशा प्रकारे सामाजिक कामामध्ये काम करता. बंधू, थोडक्यात सांगा ना, तुम्ही सामाजिक कामामध्ये अजून काय करता मग? सामाजिक क्षेत्रामध्ये काम म्हणजे असं आहे की आम्ही ठराविक आमच्या त्या कंपन्या आहेत. काजू फॅक्टरी आहे, परत तुमची सोलर मशीन, भाताची मशीन आहे आमची. गावामध्ये काय कोणाची आर्थिक बाजू असेल, कसली बाजू असेल तर त्याला आपण हेल्प करतो. एखादा आजारी असेल तर त्याला नेण्याची व्यवस्था आम्ही करतो. हां, परत मागच्या वेळेला आमच्या ह्याच्यामध्ये पाचलमध्ये वैश्य समाजचा मेळावा होता. त्याच्यामध्ये आम्ही एक चित्ररेखा ठेवली होती. त्या चित्ररेखेमध्ये आम्हाला पण बक्षीस मिळालं होतं. खूप छान. हां, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर नुसता व्यवसाय नाही करत तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. एक जुनी ओळख आहे. जरी KB ब्रँड त्याला 4 वर्ष झाली तरी एक त्यांचा नावाचा डंका सतत गेले 25-30 वर्ष वाजतोय ह्या राजापूर पूर्व पट्ट्यामध्ये. तर नक्की आपल्या या मराठी माणसाला, कोकणी माणसाला, कोकणी उद्योजकाला मोठं करा. व्यवसाय करतोय बघा. गाव म्हटल्यानंतर नुसतं दुकान आहे, त्यांचं दुकान पण आहे एक छोटंसं किराणाचं. पण नुसतं दुकानावरती अवलंबून न राहता धंद्याला जोडधंदा हवा या भावनेने ते काम करत आहेत. तर नक्की आपल्या माणसाला मोठं करा आणि त्यांना एकमेकांना आपण सहकार्य करून त्यांनाही मोठं करूया. ह्या व्हिडिओच्या मार्फत मी हे सांगू इच्छितो की हे आपले जे चॅनल आहे माझं स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर, ह्या चॅनलवरती मी त्यांचं प्रमोशन करतो आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं नाव, नंबर, ॲड्रेस देईन. त्यांना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ, ही त्यांची जाहिरात, हा त्यांचा ब्रँड, हा जास्तीत जास्त इथल्या आजूबाजूच्या गावांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल करा, लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना अजून ऑर्डर येतील. बंधू, तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.